हॅलो फ्रेंड्स, मी प्राध्यापक तनिष लोंगानी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विराज एज्युटेक. सो हा आपण चॅप्टर 1 फिजिक्सचा पार्ट 3 आज स्टार्ट करतोय. याच्या आधी आपल्या 2 लेक्चर्समध्ये काही जे प्रिव्हियस टॉपिक झालेत हे प्रॉपरली सगळ्यांना समजलेले असतील अशी मी अपेक्षा करतो. काही डिफिकल्टीज असतील तर विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या लेक्चरच्या लिंक्स पण टाकलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल ते लेक्चर तुम्ही परत एकदा बघू शकता. ठीक आहे. सो मागच्या लेक्चर्समध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंडमध्ये आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या, लाईक सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, सर्क्युलर मोशन काय असते, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मागच्या लेक्चरमध्ये आपला झाला आहे, दॅट इज बँकिंग ऑफ रोड. लक्षात येत आहे? बँकिंग ऑफ रोड म्हणजेच काय, तर ते डिटेलमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. त्यात प्लेन रोड, त्यानंतर बँक्ड रोडसाठी आपण वेगवेगळ्या कंडिशन्स, वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज, मॅक्झिमम पॉसिबल स्पीड, ऑप्टिमम पॉसिबल स्पीड वगैरे आपण प्लेन रोड आणि बँक रोडसाठी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. सो त्यामध्ये जर काही डिफिकल्टीज असतील तर पुन्हा एकदा विचारा, मी परत एकदा एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सो आता आपण पार्ट नंबर 3 जो आहे या लेक्चरचा किंवा या चॅप्टरचा आपण आज स्टार्ट करतोय. तर आजच्या या टॉपिकमध्ये किंवा आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, दॅट इज वेल ऑफ डेथ, ज्याला आपण मौत का कुवा असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो तो पॉईंट आज आपण बघणार आहोत. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा पॉईंट, दॅट इज कोनिकल पेंडुलम, आज आपल्याला कव्हर करायचा आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम, सो विल स्टार्ट द टॉपिक दॅट इज वेल ऑफ डेथ. ठीक आहे. सो वेल ऑफ डेथ, ज्याला आपण हिंदीमध्ये मौत का कुवा असंही आपण शब्द बऱ्याच वेळा ऐकला आहे. बघा, सर्कसमध्ये आपण जेव्हा जातो, जुन्या वेळी या गोष्टी बऱ्याच वेळी बघायला मिळायच्या. आता आहेत का नाही मला जास्त कल्पना नाही, बट जनरली आपण यूट्यूबवरती जरी टाकलं किंवा टी व्हीमध्ये पण बऱ्याच वेळा बघत असू, मौत का कुवा काय असतं. ते काय होतं, याच्यामध्ये बाईकर्स असतात, बाईक जे चालवतात, तर ते काय करतात, अशा एका सर्क्युलर, एका टँक शेप असा आपण म्हणूयात, किंवा सर्क्युलर बऱ्याच ठिकाणी नेटचं असतं, किंवा नेटचं इन द सेन्स मेटॅलिक असतं ते पूर्ण. तर त्यामध्ये काय करतात, ते बाईक एका सर्क्युलर टँकमध्ये म्हणा, किंवा त्या सर्क्युलर हॉलोस्पियरमध्ये आतमध्ये ती बाईक काय करतात, विथ व्हेरी हाय स्पीड, किंवा आय विल से पर्टिक्युलर हाय स्पीडने ते त्यामध्ये काय करतात, कंटिन्युअसली रोटेट करतात. मग आता सिम्पल बघा, सर्क्युलर मोशनमध्ये ऑलरेडी या गोष्टी आपण सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये समजून घेतल्या आहेत, की सपोज आपण काय केलं, एका बकेटमध्ये जर आपण पाणी घेतलं आणि ती बकेट आपण जर व्हर्टिकली जर आपण मूव्ह करण्याचा प्रयत्न केला, एका पर्टिक्युलर हायेस्ट स्पीड आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते पाणी खाली नाही पडलं पाहिजे. ठीक आहे. सो त्या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स असे बरेचसे कन्सेप्ट अप्लाय होतात, हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये समजून घेतलंय. सो इन सेम मॅनर अशा हॉरिझॉन्टल आपण या ठिकाणी कन्सिडर करू. सपोज सिलेंड्रिकल या ठिकाणी शेप आहे असं आपण या ठिकाणी दाखवलंय. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तो स्पेरिकल सुद्धा असू शकतो. मग जेव्हा बायकर्स या स्पियरमध्ये किंवा या वेल ऑफ डेथमध्ये व्हेकल ते विथ सर्टन सुटेबल हाय स्पीडने ते फिरवतात, तेव्हा त्या ठिकाणी बघा, पडण्याची भीती तर 100% असते, परंतु एक पर्टिक्युलर हाय स्पीड जर आपण तो मेंटेन केला तर त्या ठिकाणी ती बाईक खाली येत नाही किंवा तो माणूस खाली पडत नाही. ठीक आहे. आता ते ट्रेंड लोक असतात, आपण घरी असं काही ट्राय करू नका म्हणजे झालं. ठीक आहे. ओके. सो ते काय करतात, किंवा त्या ठिकाणी फिजिक्सचे जे काही ॲनालिटिक्स आहे ते कशा पद्धतीने अप्लाय होऊ शकतात हे आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सो थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सपोज अशा पद्धतीने आपण एक सिलेंड्रिकल शेपमध्ये एक वेल ऑफ डेथ आपण कन्सिडर करतो, ज्यामध्ये लाईक दिस, या एरोवरती अशा पद्धतीनं हा बायकर जो आहे तो काय करतोय, फिरतोय, जेणेकरून एक हॉरिझॉन्टल सर्कल त्या ठिकाणी ट्रेस होईल. सो त्या केसमध्ये कोणत्याही ठिकाणी असताना, इथं अशा पद्धतीने कोणत्याही ठिकाणी याच्या आतमध्ये असताना जो बायकर मूव्ह होतोय, त्यावेळी त्याच्यावरती कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते आपण थोडं समजून घेणार आहोत. ठीक आहे. डायग्राम तुमच्या समोर आहे, बुकमध्ये पण डायग्राम दिलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर बुकमध्ये तुम्ही बघू शकता. सो आपण एक पॉईंट ऑब्जेक्ट, किंवा आपण तो जो बायकर आहे किंवा बाईक चालवणार आहे त्याला एक पॉईंट मास म्हणून कन्सिडर करतो, ज्याचं वेट आहे mg, जे वेट ऑलवेज कसं ॲक्ट होणार आहे,
व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. लक्ष द्या. सो हे फोर्सेस एकदा समजले ना तर बाकीचे इक्वेशन त्या ठिकाणी फॉर्म करणं जास्त सोपं जाईल. सो फोर्स ऑफ वेट mg त्यावरती ॲक्ट होतोय. सो फोर्स ऑफ वेट ॲक्ट होतोय तर तो ऑलवेज कसा असतो, व्हर्टिकली डाऊनवर्ड. ठीक आहे. सो हा जो फोर्स ऑफ वेट आहे तो बायकर जेव्हा गाडी चालवतोय तेव्हा तो खाली पडत नाही. याचा अर्थ टायर्स आणि ती जी वॉल ऑफ डेथ आहे याचा जो सरफेस आहे आतला, त्या टायर्समध्ये आणि सरफेसमध्ये फ्रिक्शनल फोर्स असणार आहे जो काय करतोय, या बायकरला खाली पडू देत नाही. सो तो ॲक्ट होणार आहे यस मोशनच्या अपोजिटमध्ये. बघा एक समजून घ्या, एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे की जो फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतो ज्याला आपण या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन म्हणणार आहे. हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होतोय तो काय करतोय, या वेटला बॅलन्स करायचं काम या ठिकाणी डायरेक्टली करतोय. सो तो आपण या ठिकाणी दाखवला इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. जसं बँकी ऑफ रोडमध्ये पण आपण त्या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स दाखवला होता. त्या ठिकाणी मी एक्सप्लेन केलं होतं की हा फ्रिक्शनल फोर्स कशा पद्धतीनं ॲक्ट होतो. तिकडे आपण दोन्ही केसेस बँकी ऑफ रोडच्या केसमध्ये बघितल्या आहेत सेपरेटली. सो मला नाही वाटत की या केसमध्ये तुम्हाला ते फ्रिक्शनल फोर्स संदर्भात परत एक्सप्लेन करायची आवश्यकता आहे. ठीक आहे. सो या पलीकडं आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे काय, की न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो, ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. लाईक समजा कोणत्याही ठिकाणी आपण काहीतरी फोर्स अप्लाय करत असू तर त्याला म्हणजे त्याला जर समजा आपण म्हटलं ॲक्शन तर त्याला बॅलन्स करणारे त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह फोर्स ज्याला आपण काय म्हणतो रिॲक्शन ऑलवेज त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. विच विल बी यस काय म्हणणं आहे त्याचं, यस काय म्हणणं आहे, इट विल बी इक्वल अँड अपोजिट. कसे असणार हे, इक्वल आणि अपोजिट असणार आहे. मग या केसमध्ये सुद्धा काय होत आहे, तो बायकर जेव्हा त्यावेळेस फिरतोय किंवा त्या आतमध्ये जेव्हा तो वेल ऑफ डेथमध्ये कंटिन्युअसली फिरतोय तेव्हा तो काय करणार आहे, त्या वॉलवरती वेल ऑफ डेथच्या वॉलवरती सिलेंडर समजा आपण घेतलं त्याच्या वॉलवरती एक फोर्स त्याचं काय म्हणणार तो फोर्स त्या ठिकाणी एक्झर्ट करणार आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये ऑब्विसली एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये काय करणार आहे, ही जी वॉल ऑफ डेथ आहे ती त्याला सपोर्ट करते by means of a normal reaction that is n. So that is we are denoting here by the letter capital N, that is normal reaction. The normal reaction reaction आणि normal reaction आपण म्हणतो ते का हे मागच्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेतलंय. सो नेमकं या टॉपिकमध्ये ॲनालिटिक्स कशा पद्धतीनं आहे सो ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहे, ज्याच्या थ्रू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की खाली जी व्हेकल आहे ती खाली स्लिप होऊ नये किंवा तो बायकर जो आहे तो खाली पडू नये याकरता मिनिमम पॉसिबल स्पीड जो आहे किंवा परमिसिबल स्पीड जो आहे तो किती असावा लागणार आहे हे आपण या पॉईंटमध्ये पुढे समजून घेणार आहोत. मग बघा डायग्राममध्ये जे काही फोर्सेस दाखवलेत हे तुमच्या समोर आहेत. या ठिकाणी आपण सिम्पली सांगू शकतो, महत्त्वाचा मुद्दा बघा मी ऑलरेडी सांगितलं की हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन तो कोणाला बॅलन्स करतोय, एमजीला वेट एमजीला तो काय करतोय, बॅलन्स करतोय. म्हणजेच काय, हा एमजी ऍक्ट होतोय डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, तो स्टॅटिक फ्रिक्शन तो त्याला काय करतोय, बॅलन्स करतोय. आणि म्हणूनच आपण काय म्हणू शकतो, यस हा डाऊनवर्ड फोर्स हा अपवर्ड फोर्स. सो एक वाक्य या ठिकाणी सिम्पली म्हणू शकतो, यस दिस वेट एमजी बॅलन्स्ड बाय the frictional force that is static friction or coefficient of force of static friction Fs. So आपण simply म्हणू शकतो this frictional force Fs that is equal to I will simply call it as a mg. I will call it as equation number 1. काय करतोय, फ्रिक्शनल फोर्स जो आहे हा mg ला काय करतोय, बॅलन्स करतोय. आणि ॲज सच आपण समजून घेऊ शकतो की जेव्हा बायकर या सिलेंड्रिकल शेपमध्ये परत फिरणार आहे, आता इकडचा पार्ट मी रफ केलाय, जेव्हा इकडे फिरणार आहे कंटिन्युअसली तेव्हा इनडायरेक्टली तो काय करतोय तर एक हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करतोय. इट मीन्स इट इज परफॉर्मिंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशन आहे म्हटल्यानंतर टुवर्ड्स द सेंटर ॲक्ट होणारा जो फोर्स आहे तो कोणता असतो, यस दॅट इज सेंट्रीपेटल फोर्स. काय असतो, सेंट्रीपेटल फोर्स. मग जो सेंट्रीपेटल फोर्स आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड आहे किंवा पाहिजे तो सेंट्रीपेटल फोर्स कोण देते बरं, येस डायग्राममध्ये दाखवलं बघा, लगेच लक्षात येईल. दिस नॉर्मल रिॲक्शन जो आहे, नॉर्मल रिॲक्शन विच इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ दॅट horizontal circle that provides this normal reaction provides required centripetal force. So I can simply say this normal reaction is equal to yes centripetal force, that is CPF किंवा त्याला आपण म्हणू शकतो FCP. आतापर्यंत आपण असं डिनोट केलंय. So I can simply say this N is equal to yes काय सिम्बॉल वापरलाय किंवा काय फॉर्म्युला आहे सेंट्रिपेटल फोर्सचा. जर आपण ओमेगाच्या टर्ममध्ये घेतलं तर mr ओमेगा स्क्वेअर
जर व्हीच्या टर्ममध्ये घेतलं तर mv²/r, अजून एक फॉर्म्युला आहे mv ओमेगा, त्याची इथं आवश्यकता नाही आहे, तो नाही दाखवत. सो यापैकी कोणताही फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेऊ शकतो. इट इज mr²² or mv²/r. व्हॉट इज ओमेगा? इट इज अँग्युलर वेलोसिटी. व्हॉट इज v? इट इज लिनियर टँजेन्शियल वेलोसिटी ऑफ द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सो इथं कोणती आहे तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. सो आय विल कॉल दिस ॲज ए इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला या ठिकाणी भेटले. आता आपल्याला एक गोष्ट सिम्पली माहीत असते, या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स इक्वल टू आपण mg म्हटलंय, बट प्रॅक्टिकली हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे दॅट इज fs हा ऑलवेज काय असणार आहे mg पेक्षा लेस असणार आहे. त्यामुळे नेहमी हा चान्स असतो की ते व्हेकल काय होऊ शकते, खाली स्लिप होऊ शकते. मग त्याला जो रिक्वायर्ड फोर्स असतो बॅलन्स करण्यासाठी तो ॲक्च्युली नॉर्मल रिॲक्शनचा एक कंपोनंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. बट या केसमध्ये इथे काय सांगतो आपण जनरली किंवा इन जनरल आपण सांगू शकतो, आपण या ठिकाणी दाखवणं ते इक्वल दाखवलंय, बट ते इक्वल नसतं. आपण त्याला काय म्हणू शकतो, इट इज ऑलवेज लेस दॅन, किंवा आपण त्याला म्हणूया लेस दॅन ऑर इक्वल टू, क्लोज टू mg असणार आहे. जो त्याला काय करायचं आहे, बॅलन्स करायचं, म्हणून आपण डायरेक्ट लेस दॅन नाही म्हणत आहे, तर लेस दॅन ऑर इक्वल टू अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दाखवतोय. ठीक आहे. सो आपण सिम्पली या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी आपण fs इक्वल टू mg याला इक्वेशन नंबर 1 म्हटलंय, आणि n इज इक्वल टू दॅट इज नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू mr²² किंवा mv²/r असं या ठिकाणी आपण सांगितलंय. बट आपल्याकडं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा अजून एक फॉर्म्युला आहे. काय सांगतोय समजून घ्या. बट फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा अजून एक फॉर्म्युला आहे. इट इज fs इज लेस दॅन ऑर इक्वल टूच असतो, दॅट इज इक्वल टू लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये आपण मागच्या वर्षी बघितलंय. इट इज μs into normal reaction n. What is μs? It is coefficient of static friction, and what is n? It is normal reaction. So normal reaction ची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे इक्वेशन नंबर 2 वरनं, ही आपण या ठिकाणी टाकून देऊ. आपल्याला v कॅल्क्युलेट करायचं आहे. वी कॅन गो फॉर ओमेगा ऑल्सो, बट आता आपल्याला v कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून मी फर्स्टच्या ऐवजी हा सेकंड फॉर्म्युला जो आहे n चा तो मी या ठिकाणी यूज करतो. सो आय विल गो फॉर दॅट. हा n चा फॉर्म्युला जो आहे तो आपण या ठिकाणी टाकून देऊ. सो काय भेटेल मग आपल्याला, दिस fs इज आय विल से लेस दॅन ऑर इक्वल टू. आपण डायरेक्टली इक्वल टू दाखवू शकतो, अडचण नाही. मी परत एकदा सांगतोय, हे फक्त आपण समजून घेण्यासाठी या ठिकाणी दाखवतो, बुकमध्ये तसं दाखवलंय म्हणून. सो एनची व्हॅल्यू टाकायची, दिस μs ॲज इट इज s इंटू n. आय विल राईट इट ॲज ए mv²/r टाकून दिली. fs ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वरनं आपल्याकडे आहे, दॅट इज इक्वल टू mg. सो ती पण टाकून देतो. यस, एका स्टेपमध्ये दोन्ही पण व्हॅल्यू टाकून दिल्या. सो वी कॅन सिम्पली राईट दिस mg इज इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू mv²/r. यस, काय कॅन्सल होत आहे का? येस, ऑब्विसली हा m आणि हा m काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. दॅट इज मास ऑफ द ऑब्जेक्ट. काय उरलंय, दिस g इज इक्वल टू, व्हेरी गुड, ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू μs इकडं v²/r. अशा पद्धतीने व्हॅल्यूज या ठिकाणी अवेलेबल आहेत. मग आता या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपल्याला कॅल्क्युलेट करायचे v ची व्हॅल्यू. इक्वेशन फक्त रिअरेंज करूयात. याला तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, याला तुम्ही इक्वल टू डायरेक्ट कन्सिडर केलं तरी चालेल. पुढच्या स्टेपमध्ये आपण त्याला डायरेक्ट इक्वल टू लिहूयात किंवा लिहू शकतो. सो विल रिअरेंज दिस इक्वेशन इन टर्म्स ऑफ v. सो v इज इक्वल टू अशा पद्धतीने इक्वेशन आपण लिहूयात. काय ते बघूयात. यस, हा r इकडे येऊन मल्टिप्लाय होईल. करेक्ट आहे. बघा, थोडंसं अरेंज करतो मी. यस, हा r इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय, आणि μs इकडे येऊन काय होईल, डिवाइड. सो जेणेकरून आपल्याला काय होईल, यस, जेणेकरून आपल्याला काय होईल, v² इज इक्वल टू इक्वेशन भेटेल. सो इकडे काय आहे, इकडे होऊन जाईल r इंटू g किंवा g इंटू r लिहू शकता, डिवायडेड बाय हा μs इकडे येऊन काय होईल, यस, मल्टिप्लाय तर इकडे येऊन डिवाइड. सो आपण डायरेक्टली इथे इक्वल टू लिहिणार आहोत. सो इक्वल टू v². सो आपल्याला v² नको, v पाहिजे. सो आपण काय करणार, दोन्ही साईडचं, व्हेरी गुड, काय घेतोय, स्क्वेअर रूट. सो v इज इक्वल टू, मी याला इकडून लिहितो, याला इकडून लिहितो. यस, सो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, यस बोला, काय म्हणताय, rg किंवा gr डिवायडेड बाय, यस, μs. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर, आय विल राईट हिअर. यस, दिस इज द फॉर्म्युला फॉर, कशासाठी म्हणता येईल आपल्याला, मिनिमम की मॅक्झिमम. यस, इट इज अ मिनिमम स्पीड ऑर मिनिमम रिक्वायर्ड स्पीड. हा रिक्वायर्ड आहे, यापेक्षा कमी जर स्पीड असेल तर तो सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी परफॉर्म करू शकणार नाही. सो दिस इज द मिनिमम पॉसिबल स्पीड रिक्वायर्ड इन वेल ऑफ डेप्थ.
कळतंय? एक सिंपल फॉर्म्युला फक्त आपल्याला काढून दाखवलाय. ऑन द बेसिस ऑफ आवर बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्क्युलर मोशन्स आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतोय की तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. बट याच केसमध्ये किंवा याच कन्सेप्टमध्ये आपल्याला अजूनही बाकीचे केसेस स्टडी करता येईल. लाईक व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो कन्सेप्ट आहे तो पण आपल्याला या ठिकाणी ॲडअप करता येईल. म्हणजे स्पेरिकल जर आपण कन्सिडर केलं वेल ऑफ डेथ तर त्या केसमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सुद्धा कन्सिडर करू शकतो. तुर्तास आपल्याला एकच कन्सेप्ट या ठिकाणी दिलेला आहे. NCERTच्या बुक्समध्ये व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणून सुद्धा कन्सेप्ट घेऊन तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. तर त्या केसमध्ये आपण ते सुद्धा बघणार आहोत. सो हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, कशा पद्धतीने आलाय ते समजून घ्या. ओके, आणि एक्सप्रेशन नोटबुकमध्ये प्रॉपरली लिहून घ्या. सो हा झाला तुमचा पॉईंट वेल ऑफ डेथ. नाउ विल गो फॉर द नेक्स्ट टॉपिक और नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. सो कोनिकल पेंडुलमचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. सो आवर नेक्स्ट टॉपिक इज कोनिकल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलम हा जो टॉपिक आहे हा ऑलरेडी याचा काही पार्ट आपण ऑलरेडी बघितलेला आहे, त्यामुळे हे इथं समजायला जरा सोपं जाईल. बघा काय सांगतोय. कोनिकल पेंडुलम हा काय प्रकार आहे. आपल्याला सिंपल पेंडुलम माहिती आहे. सिंपल पेंडुलम काय असतो, एक सिंपल आपण स्ट्रिंग घेतली, त्याला खाली एक मेटल स्पियर किंवा मेटल बॉब आहे आणि त्याला आपण काय करतोय लाईकवाईज टू अँड फ्रो मूव्ह करतोय. आपण ते वॉचमध्ये पण असतो, क्लॉकमध्ये त्यामध्ये पण असतो, बघितलं आहे बऱ्याच ठिकाणी. किंवा आपण एक स्ट्रिंग घेतली, त्याला वरती टाय केलं, खाली त्याला मेटॅलिक स्पियर बांधला, त्याला आपण टू अँड फ्रो मूव्ह केलं. लाईक मोशन ऑफ आवर काय म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये नागपंचमी वेळी आपण झोका खेळतो बघा. त्या झोक्याची मोशन सुद्धा आपण समजून घेतली तर ती सुद्धा काय सिंपल पेंडुलम आहे. तो सुद्धा काय म्हणू शकतो आपण, एक सिंपल पेंडुलमची मोशन म्हणू शकतो. मग सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम यांच्यामध्ये काय फरक आहे, तर डायग्राम तुमच्या समोर दाखवलाय. या केसमध्ये काय सांगितलंय, याची मोशन जी असते ही टू अँड फ्रो मोशन, टू अँड फ्रो सेम पाथ ते नंबर ऑफ टाइम्स रिपीट करताय. बट ॲज आपण रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर बघतोय, त्यातल्याला आपण स्पेसिफिक पॉईंट बघतोय सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशनच्या अनुषंगानं एक कोनिकल पेंडुलम हा टॉपिक तुम्हाला या ठिकाणी आला. मग इथं सर्क्युलर मोशनचा काय संबंध, तर एक सिंपल काम आपण जर केलं, हाच सिंपल पेंडुलम, हाच मी काय म्हणतोय समजून घ्या व्यवस्थित. हाच सिंपल पेंडुलम आपण घेतला, मेटल स्पियर, स्ट्रिंग ऑफ लेंथ आपण म्हणूयात आपण कॅपिटल एल. बघा इथं दाखवतोय मी, स्ट्रिंग ऑफ लेंथ कॅपिटल एल. त्याला आपण घेतला आणि आपण अशा पद्धतीनं मूव्ह केलं. त्याला वरती आपण व्हर्टिकली बांधून टाकलं समजा, आणि त्याला आपण अशा पद्धतीनं मूव्ह करतोय जेणेकरून तो हॉरिझॉन्टल सर्कल त्या ठिकाणी, त्याचा जो मेटल स्पियर आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करेल. आणि त्याची जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग कसा शेप तयार करणार आहे, कोनिकल शेप किंवा कोन तयार करणार आहे. सो इंडायरेक्टली मी या शब्दात असं म्हणेल की कोनिकल पेंडुलम ही सिंपल पेंडुलमचीच, हा काय आपला सिंपल पेंडुलम. सो कोनिकल पेंडुलम ही सिंपल पेंडुलमचीच ही काय आहे, एक स्टेज आहे, एक स्टेट आहे. सिंपल पेंडुलम जर आपण अशा पद्धतीनं मूव्ह केलं जेणेकरून इट्स मेटल स्पियर डिस्क्राइब्स अ हॉरिझॉन्टल सर्कल अँड स्ट्रिंग डिस्क्राइब्स अ कोन. बघा कोनिकल शेप म्हणजे काय, तुमची ती हॅपी बर्थडेची टोपी असते बघा, तो शेप काय कोनिकल शेप. ठीक आहे. सो स्ट्रिंग काय तयार करते, कोनिकल शेप तयार करते, दॅट इज कोन. आणि मेटल स्पियर अशा पद्धतीने मूव्ह होतो की तिचं काय तयार होतंय, हॉरिझॉन्टल सर्कल तयार होतंय. सो या स्टेटला, या कंडिशनला आपण म्हणणार सिंपल पेंडुलमची नवीन स्टेट, ज्याला आपण म्हणणार कोनिकल पेंडुलम. सो ही जी स्टेट आहे यामध्ये परत एकदा मुद्दा क्लिअर करतोय. काय महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करतोय. मग हे जे हॉरिझॉन्टल सर्कल हा ट्रेस करतोय या स्टेजला किंवा अशा कंडिशनला आपण म्हणतो याला कोनिकल पेंडुलम. आता या कोनिकल पेंडुलमचं थोडंसं ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं किंवा फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला फायनली एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. टाइम पिरियड डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. पिरियडिक टाइम किंवा टाइम पिरियड सर्क्युलर मोशनमध्ये काय असतो, तर एक रोटेशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्याला म्हणतो आपण टाइम पिरियड. आणि त्याचा रेसिप्रोकल असतो फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, बोला. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, हे आपल्याला माहिती आहे. पण त्याची प्रॉपर डेफिनेशन काय, एक सिंगल रोटेशन कंप्लीट करायला जो टाइम लागतो त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. आणि एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटमध्ये किंवा एका तासामध्ये आपण म्हणूयात युनिट टाइम. सो एका युनिट टाइममध्ये जेवढे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स होतात, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द पार्टिकल इन युनिट टाइम, त्याला म्हणणार आपण काय, त्याची
फ्रिक्वेन्सी. लक्षात आहे. सो आपल्याला टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचे. टाइम पिरियड कॅल्क्युलेट केलं आणि त्याचा रेसिप्रोकल घेतला. बघा टाइम पिरियड असतो कॅपिटल टी, त्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला दॅट इज 1/t, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटून जाते n. सो आपण टाइम पिरियड कॅल्क्युलेट करूया आधी. आपल्याला टाइम पिरियड कॅल्क्युलेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी भेटून जाईल. सो तत्पूर्वी टाइम पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी यावरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहे डायग्राममध्ये हे प्रॉपरली दाखवावं लागेल. सो आपण 2 मिनिटात समजून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत आहे. सो हा मेटल स्पियर आहे. मेटल स्पियरचं मास आपण घेतो एम एवढं, स्मॉल एम ने दाखवतोय बघा. मेटल स्पियर जो हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करतोय. लेंथ आपण त्या ठिकाणी दाखवली एल. सपोज हा मूव्ह होता ना, एका पर्टिक्युलर सर्कलमध्ये मूव्ह होतोय आणि त्यावेळी ही जी स्ट्रिंग आहे या ठिकाणी व्हर्टिकल बरोबर काहीतरी अँगल ट्रेस करते दॅट इज थिटा. बघा इथं दाखवायला जमणार नाही, थोडी इकडे दाखवतोय थिटा. थिटा इज व्हॉट? इट इज अ अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल. हे महत्त्वाचं समजून घ्या. बऱ्याच वेळा आपण चुका करतो. विथ द सिलिंग दिलं असेल वरती, आपण कशाला लावलंय, सपोज प्रॉब्लेममध्ये दिलं असतं बघा. समजा सिलिंग बरोबर अँगल दिला असेल तर आपल्याला 90 मायनस करून हा थिटा काढून घ्यावा लागेल. लक्षात घ्या. सिलिंग बरोबर अँगल जर 60 डिग्री दिला असेल तर व्हर्टिकल बरोबर काय येणार आहे आपला? येस ऑब्विसली 90 मायनस 60 दॅट इज 30. हे समजून घ्या. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी अँगल अशा पद्धतीने दिलेला असू शकतो, बट आपल्याला कशाबरोबर घ्यायचं आहे? विथ द व्हर्टिकल. सो ॲट अ सर्टन इन्स्टंट, आय विल से ॲट अ सर्टन इन्स्टंट द स्ट्रिंग मेक्स अन अँगल थिटा विथ द व्हर्टिकल ॲक्सिस. L is the length of string, m is the mass of the metal bob or metal sphere. So at this condition, at this particular condition, which forces are experienced by this bob? Yes, obviously first force त्या ठिकाणी असणार आहे. व्हेरी गुड. फोर्स ऑफ वेट. याचं m एवढं मास आहे, तर फोर्स ऑफ वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे दॅट इज आय विल से mg. आणि त्याच वेळी या ठिकाणी याला बॅलन्स करण्यासाठी टेन्शन या स्ट्रिंग मध्ये प्रोड्यूस होणार आहे दॅट विल डिनोट बाय, व्हेरी गुड, इट इज डिनोट बाय, I will denote it by T0. T0 का वापरतोय? कारण T हा कॅपिटल T हा सिम्बॉल पुढे आपल्याला वापरायचा आहे टाइम पिरियडसाठी, म्हणून इथे मी नाव वापरतोय T0. ओके, तुम्ही T' पण म्हणू शकता, काही काही बुक्समध्ये तसं आहे. ओके, सो हा T0 टेन्शन इन द स्ट्रिंग ऍक्ट होतंय विच इज ऍक्टिंग टुवर्ड्स द एपेक्स और अवे फ्रॉम द मेटल स्फिअर. मेटल बॉब पासून अवे ऍक्ट होणार आहे हा फोर्स. मग या केसमध्ये बघा इथं हा अँगल केलाय T. आता हा mg ऍक्ट होतोय. या टीला आपण काय करूयात? हा व्हर्टिकली एक्झॅक्ट व्हर्टिकल आहे. आपल्याला एकतर फोर्सेस व्हर्टिकल पाहिजे असतात किंवा हॉरिझॉन्टल. मग आपण काय करतोय? आपल्या क्वाड्रंट सिस्टीमच्या हिशोबाने याला रिझॉल्व्ह करून घेतोय. सो हा अँगल थिटा आहे, तर हा अँगल मी थिटा घेऊ शकतो. यस ऑर नो? हा अँगल मी थिटा घेऊ शकतो. आणि हा T0 जो आहे, जर आपण क्वाड्रंट सिस्टीम म्हणजे या पॉईंटला जर आपण ओरिजिन कन्सिडर केला, या पॉईंटला जर आपण ओरिजिन कन्सिडर केला तर हा आपला होऊन जाईल कोणता? T0 हा फोर्स कोणत्या क्वाड्रंटमध्ये येऊन जाईल? बोला सगळे, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येऊन जाईल? इट इज T0 हा येईल तुमच्या सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग सेकंड क्वाड्रंटचे ॲक्सिस कसे आहेत? एक आहे लेफ्ट साईडला एक्स ॲक्सिस आणि एक आहे अपवर्ड. सो दोन कंपोनंट जे असणार या Tचे किंवा T0चे, एक असेल ऑब्विसली जसे ॲक्सिस आहे तसे, एक असेल अपवर्ड आणि दुसरा असणार आहे ऑब्विसली यस टुवर्ड्स लेफ्ट साईड. करेक्ट आहे. याला आपण रिझॉल्व्ह करतोय. रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स मागच्या वर्षी झालंय. सो दिस अँगल इज थिटा. T0 थिटा, दोन कंपोनंट, हा वरचा येईल. व्हेरी गुड. T0 कॉस थिटा. ज्या कंपोनंट बरोबर अँगल माहीत असतो तो आला तुमचा कॉस, आणि हा होऊन जाईल तुमचा T0 साइन थिटा. एक असतो कॉस कंपोनंट, एक असतो साइन कंपोनंट. ठीक आहे. सो दोन कंपोनंट आपण याला रिझॉल्व्ह केलं T0ला. T0 कॉस थिटा आणि T0 साइन थिटा अशा दोन कंपोनंटमध्ये. मग आपल्याला T0 वापरायचा आहे का? आता नाही, तर त्याचे कंपोनंट्स आपल्याला कन्सिडर करायचे. मग काय होते समजून घ्या. हा जो फोर्स आहे mg, या फोर्स mg ला यस ऑब्विसली समजून घेतलं तर व्यवस्थित समजेल. हा एक्झॅक्टली डाऊनवर्ड ऍक्ट होतोय, हा कंपोनंट एक्झॅक्टली अपवर्ड ऍक्ट होतोय. सो आपण असं म्हणू शकतो यस हा खाली येणार नाहीये. मग mg हा जो आहे फोर्स, या फोर्सला बॅलन्स करतोय हा T कॉस थिटा, T0 कॉस थिटा हा कंपोनंट. सो आय विल सिम्पली से यस द फोर्स ऑफ वेट mg, काय होतं लक्षात द्या, द फोर्स ऑफ वेट mg इज बॅलन्स्ड बाय यस फोर्स ऑफ वेट mg इज बॅलन्स्ड बाय द कंपोनंट T0 कॉस थिटा. वरचा जो कंपोनंट आहे हा T0 कॉस थिटा हा mg ला बॅलन्स करतोय किंवा कॅन्सल करतोय. दोन्हीपैकी कोणताही शब्द हवा. इज कॅन्सल्ड बाय और बॅलन्स्ड बाय T0 कॉस थिटा. सो आय विल कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट आपण घेतोय लक्षात द्या T0 साइन थिटा. मग सर्क्युलर मोशन या ठिकाणी आहे. मग लिहिलं होतं मी इथं काय, हा
हॉरिझॉन्टल सर्कल. मग हे जर हॉरिझॉन्टल सर्कल ट्रेस करतोय तर हॉरिझॉन्टल सर्कल आहे, सर्कल आहे, सर्क्युलर मोशन आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी काय असणार आहे, सर्क्युलर मोशन आलं म्हणजे ऑब्विसली तिथं काय आला, सेंट्रिपिटल फोर्स विच विल बी ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. टुवर्ड्स द सेंटर तो ऍक्ट होतोय. सो टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होतोय म्हणून त्याला काय म्हणणार, सेंट्रिपिटल फोर्स. सो कोण प्रोव्हाइड करतंय, सो दिस कंपोनंट टेन्शनचा T0चा साइन कंपोनंट जो आहे दॅट प्रोव्हाइड्स रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. सो आपण लिहूयात, येस दिस T0 साइन थिटा, एक सेंटेन्स या ठिकाणी टाकू शकतो आपण, T0 साइन थिटा विल प्रोव्हाइड, यस काय प्रोव्हाइड करणार आहे, रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. मी याला म्हणतो CPF किंवा त्याला आपण दाखवू शकतो FCP अशा पद्धतीनं. याला आपण उलट लिहिले तरी चालेल, ते जास्त सोपं राहील तुम्हाला समजायला. यस बोला, T0 साइन थिटा इज इक्वल टू, येस व्हेरी गुड, FCP दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. वरचे इक्वेशन पण मी थोडंसं खालच्या हिशोबाने लिहून घेतो, T0 cos थिटा इज इक्वल टू mg. आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. बघा मी थोडंसं पुढच्या स्टेपच्या हिशोबाने चेंजेस केलेत, ते थोडं सोपं जाईल तुम्हाला. याला आणि इक्वेशन 2 म्हणणार आपण, यात व्हॅल्यूज टाकायचे आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आत्ताच बघितला, काय टाकता येईल, आयदर mr ओमेगा स्क्वेअर और यस mv स्क्वेअर अपॉन r. इथं वापरूयात आपण mr ओमेगा स्क्वेअर आणि याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 2. सो हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1, T0 cos थिटा इज इक्वल टू mg, आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2, T0 sin थिटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. सो या इक्वेशनचेच भांडणं आपल्याला लावायचे आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे सांगितलं मी ऑलरेडी. आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, येस टाइम पिरियड, कॅल्क्युलेट करायचं आहे टाइम पिरियड. पण टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे का, येस ऑब्विसली माहिती. सर्क्युलर मोशन करता टाइम पिरियडचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ओमेगा. काय टाइम पिरियडचा फॉर्म्युला, येस T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. काय 2 पाय अपॉन ओमेगा. व्हॉट इज दिस ओमेगा, ओमेगा इज येस अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आपल्याला ओमेगा कॅल्क्युलेट करायचं आहे, मग करूया त्यांची भांडणं लावून देऊयात. इक्वेशन 1 इक्वेशन 2. सो आय विल टेक इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. काय म्हणतोय, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. बोलूयात लेफ्ट साइड राइट साइड. येस सो T0 साइन थिटा अपॉन, बोला T0 cos थिटा इज इक्वल टू लेफ्ट साइड राइट साइड. मी रफ करतो, येस mr ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय mg. सो दिस m and m get cancel out, this T0 and T0 get cancel out. साइन थिटा आणि कॉस थिटा आपण 2 तास ॲज इट इज ठेवूयात. आपल्याला ओमेगा स्क्वेअरसाठी किंवा ओमेगासाठी व्हॅल्यू काढायची आहे, त्याला आपण रिअरेंज करूयात. जी इकडे येऊन मल्टिप्लाय आणि आर इकडे येऊन काय होईल, डिवाइड. बघा थोड्याशा व्हॅल्यूज पुढे टाकायचे, म्हणून याला मी टॅन थिटा करत नाही आहे, करू शकतो अडचण नाही, पण आता आपल्याला आवश्यकता नाही, पुढे कॉम्प्लिकेशन्स होतील. सो जी आणि आर, जी इकडे येऊन मल्टिप्लाय, आर इकडे येऊन डिवाइड. सो आपल्याला व्हॅल्यू भेटेल, येस इकडे राहतोय फक्त ओमेगा स्क्वेअर, जी मल्टिप्लाय झाला इकडे येऊन. सो काय भेटेल, येस एक मिनटं फक्त थोडंसं ॲडजस्ट करूयात. ओके व्हेरी गुड. सो जी इकडे येऊन मल्टिप्लाय होईल आणि आर इकडे येऊन डिवाइड. काय भेटतंय मग, जी व्हेरी गुड, जी साइन ऑफ थिटा, जी मल्टिप्लाय झाला डिवायडेड बाय आर इकडे मल्टिप्लाय, आर इंटू कॉस ऑफ थिटा दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आपल्याला ओमेगा स्क्वेअर नको, ओमेगा पाहिजे, ते आपण पुढे करूयात. पण तत्पूर्वी आपल्याला अजून काही अरेंजमेंट्स या ठिकाणी करावे लागणार आहेत. त्या अरेंजमेंट्स एकदम सिम्पल आहेत. बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काय करायचं आहे, साइन आपण कॉस टॅन घेऊ शकतो, पण आपल्याला लगेच घ्यायचं नाही आहे, ते नको आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, काही दुसऱ्या व्हॅल्यूज टाकायचे आहे. आपल्याला लास्ट इक्वेशन जे आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने काढायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी साइन ऑफ कॉस टॅन घेत नाही. मग आपण या ठिकाणी बघा एक सिम्पल गोष्ट आहे, प्रत्येक वेळी रेडियस ऑफ सर्कल जी आहे ही असणारी रेडियस ऑफ आपली सर्कलची रेडियस. मग ही रेडियस ऑफ सर्कल आपल्याला माहिती नसणार प्रत्येक वेळी. मग आपल्याला काय माहिती आहे स्टँडर्ड, आपल्याला माहिती आहे लेंथ L. बघा लेंथ L माहिती आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या लेंथ Lच्या टर्ममध्ये आपल्याला बाकीचे इक्वेशन अरेंज करायचे. हा स्मॉल r मला या ठिकाणी नको आहे,
मग या ठिकाणी नको आहे म्हणूनसाठी मी काय करतो, या डायग्रामपासून हा ट्रायंगल फक्त बाजूला काढतो. तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं लक्ष द्या. हा ट्रायंगल घेतोय आपण, इकडचा काही ट्रायंगल घेतला तरी चालेल. हा अँगल आहे तुमचा थिटा, हा आहे एल, हा आहे आर. मला आर आणि एलचा रेशो घ्यायचा आहे. सो इट इज अपोजिट अपॉन हायपोटेनियस. अपोजिट अपॉन हायपोटेनियस कोणता रेशो असेल बोला? यस, इट इज साइन थिटा. सो ट्रायंगलवरनं साइन थिटा इज इक्वल टू येईल आपलं आर अपॉन एल. त्यावरनं आपण आरची व्हॅल्यू काढू शकतो का? येस, ऑब्विसली काढू शकतो. काय करता येईल आपल्याला? येस, आर इज इक्वल टू एल इक्वल टू मल्टिप्लाय इट इज एल इंटू साइन ऑफ थिटा. सो आरची व्हॅल्यू भेटली आपल्याला एल इंटू साइन ऑफ थिटा. ती या ठिकाणी आपण पुट करूया. सिम्पल. ओके. सो वरचा पार्ट मी थोडंसं रफ करतो. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे प्रॉपरली. मी हा रफ करतो आता, जेणेकरून लिहायला थोडीशी जागा होईल. ठीक आहे. सी. सो यानंतर ही स्टेपवरती घेऊयात आपण. आरची व्हॅल्यू टाकायची आपल्याला एल साइन थिटा. काय येईल बोला? जी साइन थिटा, जी साइन थिटा अपॉन आरची व्हॅल्यू एल साइन थिटा, एल इंटू साइन थिटा इंटू ऑलरेडी काय आहे तिथं कॉस थिटा. सो दिस साइन थिटा विल गेट कॅन्सल आउट. सो ओमेगा स्क्वेअर इकडं आहे आपल्याकडं ओमेगा. सो ओमेगा स्क्वेअर ऑलरेडी आहे तो घेतला आहे मी. जी अपॉन एल कॉस थिटा एवढं उरलं आहे. सो ओमेगा स्क्वेअर मी इकडनं लिहितो. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन यस एल कॉस ऑफ थिटा. आपल्याला ओमेगा स्क्वेअर नको आहे. काय पाहिजे आपल्याला? आपल्याला ओमेगा पाहिजे. मग ओमेगा पाहिजे तर आपण काय करूयात? यस, जे करायचं तेच, स्क्वेअर रूट. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊयात. सो ओमेगा इज इक्वल टू बोला काय मग? स्क्वेअर रूट ऑफ जी अपॉन एल कॉस थिटा. ठीक आहे. बऱ्याचशा ठिकाणी एल हा स्मॉल आहे, कॅपिटल घेतलं तरी अडचण नाही. बुकमध्ये कॅपिटल म्हणून मी कॅपिटल घेतलं आहे. सो ओमेगाची व्हॅल्यू भेटली. आय विल कॉल दिस एज इक्वेशन नंबर 3. सो काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बोला? आपल्याला कॅल्क्युलेट करायचा टाइम पिरियड. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बोला? येस, टाइम पिरियड और पिरियॉडिक टाइम क्वेश्चन विचारला जातो. डिराइव द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. सिंपल क्वेश्चन आहे. हा एक्सप्रेशन तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हटल्यानंतर काय फॉर्म्युला आहे? टी इज इक्वल टू मग सांगितलं 2 पाय अपॉन ओमेगा. सो ओमेगाची व्हॅल्यू माहिती आहे. सो आय टेक फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 3 ओमेगाची व्हॅल्यू आपण टाकून देऊयात. सो पाय काय भेटेल बोला? टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन यस रूटमध्ये जी अपॉन एल कॉस थिटा. रिअरेंज करूयात. टी इज इक्वल टू 2 पाय पुढे घेऊयात. एल कॉस थिटा वरती जाईल अलॉंग विथ रूट. सो इट इज एल कॉस थिटा अपॉन जी. दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर बोला, इट इज युअर इक्वेशन और एक्सप्रेशन फॉर व्हेरी गुड टाइम पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम. अशा पद्धतीने आपण इक्वेशन काढू शकतो. याला थोडंसं रिअरेंज केलं तर आपल्याला अजून काय भेटू शकतं? फ्रिक्वेन्सी. काय मग फ्रिक्वेन्सी बोला? मग काय सांगितलं होतं, याचं रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला काय भेटणार? फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करतो आपण? ठीक आहे, वरती घेतो, लक्ष द्या. कोनिकल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण? आता तुमचा टाइम पिरियड. सो फ्रिक्वेन्सी बोला, फ्रिक्वेन्सी दिस एन इज इक्वल टू 1 अपॉन टी दॅट इज रेसिप्रोकल. फॉर्म्युला येऊन जाईल याचा रेसिप्रोकल घ्या. 2 पायचा रेसिप्रोकल 1 अपॉन 2 पाय आणि रूटमध्ये उलटं करून टाका. इट इज जी यस अपॉन एल इंटू कॉस ऑफ थिटा. एल कॉस थिटा. बघा, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा टाइम पिरियडचा. बाकी जास्त डिटेलमध्ये द्यायची गरज नाही. ते आपण उलटं करू शकतो किंवा टाइम पिरियड सेपरेटली काढून घेतला आणि नंतर आपण डायरेक्ट व्हॅल्यूचा रेसिप्रोकल घेऊन आपण कॅल्क्युलेट केलं तरी पण अडचण अजिबात नाही आहे. सो सिम्पल फॉर्ममध्ये दिस इज युअर टाइम पिरियड, दिस इज युअर फ्रिक्वेन्सी ऑफ द कोनिकल पेंडुलम. सो दिस इज युअर टुडेज टॉपिक हिअर एंड्स. सो सिम्पल फॉर्ममध्ये आज काय बघितलं आपण? 2 गोष्टी. एक बघितलं आपण वेल ऑफ डेथ आणि कोणता कन्सेप्ट बघितला आपण? कोनिकल पेंडुलम. सो हे 2 कन्सेप्ट आपल्या आज इथे कंप्लीट झालेत. यानंतरच्या टॉपिक्समध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचे कन्सेप्ट समजून घ्यायचे. बुकमधनं थोडंसं जात चला, या गोष्टी थोड्या सोप्या होतील. मग अशा आता मी जे डिस्कस केलं तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे VCMचा जो पॉईंट आहे तो आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचा आहे, स्टार्ट करायचा आहे. तो महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे लेक्चर व्यवस्थित आतापर्यंतचे पॉईंट्स व्यवस्थित क्लिअर करा आणि
पुढच्या लेक्चरसाठी रेडी राहा. सो उद्या पुढचं लेक्चर लगेच तुम्हाला भेटेल आणि यावरती आपण टेस्ट पण कंडक्ट करणार आहोत. सो थोडंसं रेग्युलरली टचमध्ये राहा आणि रेग्युलरली करत चला. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी पुढच्या लेक्चर्समध्ये नक्की करेन. ठीक आहे. थँक्स अ लॉट. हॅव अ गुड डे. ऑल द बेस्ट. गुड बाय.